यानंतर वळूया पुढल्या बातमीकडे। अशोक खरातचा साथीदार नामकरण आवारेची आर्थिक घोटाळ्यामध्ये पोलीस कोठडीची हवा त्याला खावी लागणार आहे। नामकरण आवारेनं कोर्टात अशोक खरात विरोधात गंभीर आरोप केलेत। खरातनं समता बँकेमध्ये आवारे कुटुंबाच्या नावे बोगस एफडी काढल्याचा दावा केलेला आहे। एवढंच नव्हे तर पोलिसांनीही साक्षीदार म्हणून नोटीस देऊन आरोपी केल्याचा आरोप आवारेने केलाय। खरातच्या साथीदाराची पोलीस कोठडीत वरात। नामकरण आवारेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी। खरातनं फसवणूक केल्याचा आवारेचा दावा। जगदंबा पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा आणि खरातच्या 32 बनावट खात्यातील बेनामी व्यवहार प्रकरणी नामकरण आवारेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 18 मे पर्यंत नामकरण आवारे हा खरात सोबत पोलीस कोठडीचा पाहुणचार जोडणार आहे। ऑगस्ट 2016 मध्ये जगदंबा पतसंस्थेत पॅन कार्ड किंवा आधार कार्ड न घेता 32 बनावट खाते उघडण्यात आली होती। या खात्यांमधील व्यवहारांवर आवारेला 2% कमिशन मिळत असल्याचा दावा पोलिसांनी केला। या आरोपांचा तपास करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले। आज आवारेंना न्यायालयापुढे हजर करण्यात आलं। काल त्यांना अटक केली होती संध्याकाळी। या गुन्ह्यामध्ये यापूर्वी अशोक खरात यांना पण अटक झाली होती आणि त्यांना 18 तारखेपर्यंत PC दिलेली आहे। त्यामुळे यांना पण त्यांच्यासोबत म्हणजे सारखीच तारीख ठेवली आहे आणि 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। यांच्याविरुद्ध फिर्यादीत काही आरोप नाही आहे, फिर्यादीत यांचं नाव पण नाही आहे। नामकरण आवारे आणि अशोक खरातनं संगनमत करून आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप बचाव पक्षानं फेटाळून लावलाय। अशोक खरातनं समता बँकेत आवारे कुटुंबाच्या नावे बोगस FD काढल्याचा आरोप आवारेच्या वकिलांनी केलाय। आवारे कुटुंबियांच्या नावाने सुद्धा आरोपी नंबर 1 ने समता बँक शिर्डीमध्ये काही खोट्या FDs केल्या आहेत। त्यामुळे त्यांचं आणि यांचं जर काही संगनमत असतं तर त्यांना तिकडे खोट्या नावाने करायचं काही कारणच राहिलं नसतं। तिकडे ऑलरेडी तक्रार चालू आहे, त्यात आमचे जबाब पण झाले। नामकरण आवारेने याही पुढे जाऊन पोलीस तपासावर संशय व्यक्त केलाय। पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातीला साक्षीदार म्हणून नोटीस दिली आणि आरोपी म्हणून प्रकरणात नाव गोवल्याचा आरोप केला। दुर्दैवाने तसं दिसलं मला। मी म्हणजे पोलिसांनी आरोपीला साक्षीदार म्हणून नोटीस दिली होती कलम 179ची आणि साक्षीदार म्हणून नोटीस दिल्यावर ते पोलीस स्टेशनला जबाब द्यायला आले आणि मग त्यांना पुढे अटक करण्यात आली। नामकरण आवारे हा जगदंबा पतसंस्थेचा संस्थापक आणि अशोक खरातचा निकटवर्ती असल्यानं त्यानं पतसंस्थेत खरातच्या नावे बनावट खाती उघडली आणि त्याच खात्यांच्या माध्यमातून खरातनं काळा पैसा पांढरा करण्याचं काम केल्याचा संशय आहे। त्यामुळे आवारेला पोलिसांनी अटक केली आहे। तसंच त्याच्या चौकशीसाठी आता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यामुळे आता आवारेच्या चौकशीतून खराचे आणखीन किती कारनामे समोर येणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।